तर कोकाटेंना सुनावलेल्या शिक्षेची माहिती विधिमंडळाला मिळाली नाही। कोकाटेंना सुनावलेल्या शिक्षेची माहिती विधिमंडळाला मिळाली नाही अशी माहिती समोर येते। तर प्रथम वर्ग न्यायालयाने शिक्षा दिलेली होती, त्याला जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं होतं। जिल्हा सत्र न्यायालयाने सुद्धा तीच शिक्षा कायम ठेवली। यानंतर आता अटक वॉरंट जारी झालेला आहे। तर कोकाटेंच्या शिक्षेची माहिती विधिमंडळाला नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते। कोकाटेंना सुनावलेल्या शिक्षेची माहिती विधिमंडळाला मिळाली नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते। कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे। त्यानंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली। मात्र या सगळ्या घडामोडीबद्दल म्हणजेच कोकाटेंना सुनावलेल्या शिक्षेबद्दल विधिमंडळाला माहिती नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तब्येत खराब असण्याची जी लंगडी सबब आहे ती न्यायालयाने अमान्य केलेली आहे आणि शेवटी कायद्याची प्रक्रिया पार पडलेली आहे। पुढची प्रक्रिया काय असणार? पुढची प्रक्रिया अटक आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनने अटक करणे आणि कारागृहात रवानगी करणे ही कायद्याची प्रक्रिया आहे। 2 वर्षांची शिक्षा जर झाली असेल तर त्वरित आमदारकी रद्द होते। त्यानुसार आमदारकी रद्द होणे आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देणे हे क्रमप्राप्त आहे। खरंच न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी आता दूर झालेली आहे। मी माझ्या वडिलांनी सुरू केलेली ही प्रक्रिया पूर्णत्वास नेऊ शकले आणि न्यायाच्या निवाड्यापर्यंत मी पोहोचू शकले, ही याबद्दल मला खूप समाधान आहे। न्यायालयीन प्रक्रियेनंतर शिक्षा झालेल्या असल्यामुळे याला कुठेही राजकीय आरोप असं म्हणू शकत नाही। पूर्ण 30 वर्षांच्या लढाईनंतर हा निर्णय आलेला आहे, तर याला कुठल्याही परिस्थितीत राजकीय आरोप कसं म्हणू शकता तुम्ही? ही पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर ही शिक्षा झालेली आहे। कोर्टानं खरं तर आज माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे। आपल्याकडनं काय नेमकं प्ली करण्यात आलं? आम्ही इथनं कन्व्हिक्शन झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे 4 दिवस सरेंडरची वेळ मागितलेली होती। आम्हाला हायकोर्टात जायचा चान्स आहे, हायकोर्टात फाईल पण केलेला आहे आम्ही अपील, तर ते उद्या बोर्डवर घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। तर हायकोर्टात आता सगळी आमची लढाई चालू होईल। इथल्या कोर्टाने तर कन्व्हिक्शन आम्हाला दिलेला आहे, तर त्याच्या विरुद्ध हायकोर्टात जायचं आणि आमचा प्रत्येकाचा अधिकार आहे, तो अधिकार आम्ही अवेल करतो आहोत। 4 दिवसांची वेळ मिळावी, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे असं देखील आपल्याकडनं सांगण्यात आलं। त्यांची आता प्रकृती अचानक बिघडली, त्याच्यामध्ये ॲडमिट झाले। तर वॉरंट निघण्याच्या आधी आम्हाला केल्यावर स्टे आपोआप मिळाला असं होत नाही। त्यामुळे स्टे मिळाला पाहिजे आणि तो सुद्धा कसा कन्व्हिक्शनवर मिळाला पाहिजे, तो नुसता पनिशमेंटवर स्टे मिळून चालणार नाही। आता याच्यामध्ये प्रदीपजी फरक आहे की कन्व्हिक्शन हे लीगल डेलिब्रेशन झाल्यावर, म्हणजे आपण म्हणू की त्या क्राईमची ट्रायल झाली, त्याच्यातून पुरावा संशोधन आणि त्या सगळ्या प्रक्रियेतून गिल्टी व्हर्डिक्ट जेव्हा येते तेव्हा ते कन्व्हिक्शन आहे। मग केवळ सेंटेन्स जी आहे ती स्पेसिफिक पनिशमेंट असते की इतक्या वर्षाची इतका फाईन हे ते, तर तशा प्रकारचा जेल टाईम किती असेल वगैरे याच्याबद्दलचे सेंटेन्स असते। त्यांनी कोर्टाने म्हटलं की केवळ सेंटेन्सवर स्टे येऊन चालणार नाही, सगळ्या कन्व्हिक्शनवर स्टे आला पाहिजे। आणि जर हायकोर्टाने परवानगी दिली की तुम्ही कंटिन्यू करू शकता प्रायमा फेसी, म्हणजे प्रथमदर्शनी आम्हाला असं वाटते की तुमच्यावर अन्याय झालाय, तुम्ही कंटिन्यू करू शकता, तरच ते मंत्री राहू शकतात, नाहीतर ते आत्ताच डिस्क्वालिफाय आहे। आता माणिकराव कोकाटे यांना शेवटची अपेक्षा ही उच्च न्यायालयाकडून आहे, म्हणजे आता उच्च न्यायालयामध्ये त्यांनी अपील केलेलं आहे। तातडीने सुनावणी होईल असं वाटतं तुम्हाला या सगळ्या प्रकरणात? आता तातडीच्या सुनावणीचं कसं आहे की जे ताकदवान लोक आहेत त्यांच्या साधारणतः तातडीने सुनावणी करून घेण्यासाठी मोठे मोठे वकील नियुक्त केले जातात आणि ते तातडीने सुनावणी घेऊ शकतात। प्रश्न हा नैतिकतेचा आहे तसाच कायद्याचा आहे। तर या कायद्याची जी फिलॉसॉफी आहे ती अत्यंत स्पष्ट आहे की जे 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा ज्यांना मिळाली असेल ते शिक्षा मिळाल्या क्षणी डिस्क्वालिफाय झालेले आहेत। आता याच्यात तर आपण हे पाहतो की प्रथम श्रेणी न्यायाधीशांनी शिक्षा दिली होती, त्यानंतर यांनी सत्र न्यायालयात म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला आणि त्याच्यावर अपील केलं। आता अपिलामध्ये ही कन्फर्म झालेली आहे शिक्षा, मग तरी सुद्धा आता हे पुन्हा हायकोर्टात जाणार। मग आता हे हायकोर्टात जाऊ शकतात, जायचा मार्ग त्यांचा मोकळा आहे, परंतु ते डिस्क्वालिफाय आहेत, म्हणूनच ते त्या भीतीने आता दवाखान्यात जाऊन बसलेले आहेत। सत्र न्यायालयानं जसा निर्णय दिला तसं लगेच विधिमंडळाने याच्यावरती कार्यवाही करायला पाहिजे होती असं तुमचं म्हणणं आहे? हो, आणि माझं तर हे पण म्हणणं आहे की मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे MP MLA यांच्या संदर्भातले केसेस वेगवान पद्धतीने चालवण्यासाठी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने जे डिरेक्शन दिलेले आहे त्याचाच एक भाग म्हणून विधिमंडळाने एक व्यवस्थित निर्णय घेऊन
जिथे जिथे मेंबर ऑफ पार्लमेंट खासदार आणि आमदारांविरुद्ध केसेस सुरू आहेत त्या कोर्टाशी स्वतःची कनेक्टिव्हिटी आत्ताच एस्टॅब्लिश केली पाहिजे. म्हणजे हे आता जे नाटक सुरू आहे की विधिमंडळ सचिवालय म्हणतात की आम्हाला ऑर्डर मिळाली नाही, त्यांनी त्याच्याशी सतत संपर्कात राहिलं पाहिजे आणि कॉर्डिनेशनमधून राहून लगेच ऑर्डर झाल्या माहिती घेऊन असे जे लोकप्रतिनिधी आहेत जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत त्यांना त्वरित त्यांनी अपात्र डिक्लेअर केलं पाहिजे. आता मग तुम्ही असं म्हणताय की माणिकराव कोकाटे भीतीनं हॉस्पिटलमध्ये जाऊन बसलेले आहेत, वाचवण्याचा प्रयत्न करतायत का ते? मग बघा, हे ऐच्छिक